दर उन्हाळ्यात वाट पाहाल हे लाडू कधी खायला मिळतात. इतके खास चवीचे हे लाडू तयार होतात. खास सिक्रेट पदार्थ वापरून हे लाडू तयार करणार आहोत. दिसायला जेवढे सुंदर झालेले आहेत ना, चवीला तेवढेच अप्रतिम झालेले आहेत. करायला अतिशय सोपी रेसिपी आहे. चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. तर सिक्रेट पदार्थ कोणता? तर तो आहे आंबा. तर तुम्ही तुमच्या आवडीचा आंबा वापरू शकता, फक्त तो गोड आणि पिकलेला असला पाहिजे. आता सुरुवातीला काय करायचं, या आंब्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आंबा स्वच्छ धुवून घेतलाय. आता आंबा कट करून त्याचा गर काढून घ्यायचा आणि मिक्सरच्या साहाय्याने पाणी न घालता त्याचा पल्प किंवा प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर कुठल्याही रेसिपीसाठी आंबे वापरताना एक महत्त्वाची टीप, आंबे जे आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवायचे अर्ध्या तासासाठी. त्यानंतर कुठल्याही रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता. तर आंबे पाण्यात ठेवल्यामुळे त्यातील नैसर्गिक जी उष्णता असते ती कमी होण्यास मदत मिळते. त्यावर लागलेला चीक, रसायने, काही कीटकनाशके आंब्यावर मारलेली असतात, ती निघून जाण्यास मदत मिळते आणि असा आंबा खाल्ल्यावर तो शरीराला थंडावा देतो. त्यामुळे आंबे पाण्यामध्ये नक्की भिजवा आणि त्यानंतर वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तर ही माहिती अगदी नवशिक्यांसाठी मी सांगितली आहे. चला तर मग आता आपल्या रेसिपीकडे वळूया. सगळ्या आंब्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. अजिबात पाणी वगैरे ॲड करायचं नाहीये. असंच हे वाटून घ्यायचे. म्हणजे मस्त दाटसर अशी प्युरी किंवा मँगो पल्प आपला तयार होईल. तर बरोबर एका आंब्याचा इथे 1 वाटी म्हणजेच जवळपास 100 ग्रॅम हा मँगो पल्प निघालेला आहे. आता बघूया पुढची प्रोसेस. तर एकदम पातळ करून तूप घेतलंय अर्धी वाटी. त्यातलं साधारण 2 चमचे तूप कढईमध्ये घालायचंय आणि तूप गरम झालं की त्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. जाड रवा असेल तुमच्याकडे तो वापरला तरी चालेल. तर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून रवा 2-3 मिनिटं भाजून घ्यायचा आणि बघू शकता त्यानंतर परत त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि आता हा जो रवा आहे अगदी मंद आचेवर छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. जास्त सोनेरी रंगावर किंवा लाल रंगावर भाजायचा नाही आहे. जास्त रंग त्याचा बदलला नाही पाहिजे. तर बरोबर 8 मिनिटं रवा इथे भाजलेला आहे अगदी मंद आचेवर. त्यानंतर तयार केलेला हा मँगो पल्प त्यामध्ये घालायचा आहे. गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही आहे आणि आता बघू शकता हा मँगो पल्प यामध्ये घातल्यानंतर रवा हलकासा ओला होतो आणि त्यामुळेच रवा जो आहे फुलल्या जातो, नरम होतो आणि आता हे मिश्रण जे आहे असं गुठळ्या-गुठळ्यासारखं झालेलं असतं ना, यावेळी ना तुम्ही मॅशरचा वापर करू शकता आणि हे मिश्रण मोकळं-मोकळं करून घेऊ शकता. तर बघू शकता मँगो पल्प घातल्यामुळे किती सुंदर असा हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. सुंदर दिसतोय ना? तेवढाच लाडू देखील खायला सुंदर अप्रतिम होणार आहे. आता हे जे मिश्रण आहे आपलं चांगलं खमंग असं भाजून घ्यायचंय. जोपर्यंत छान मोकळं-मोकळं होत नाही तोपर्यंत. तर या प्रोसेसला 4 मिनिटं लागलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने हे मोकळं-मोकळं झालं पाहिजे. तेव्हाच हे तेव्हाच हे लाडू आपले जास्त काळ टिकतात. अगदी 10 ते 12 दिवस टिकतात. तर या पूर्ण प्रोसेसला 12 मिनिटं लागले. इथे आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केला आहे तरीही कढई गरम आहे म्हणून थोडंसं हलवून घेत आहे. तर मँगो पल्प टाकल्यानंतर सारखं हलवत राहायचं. अजिबात तळाशी लागू द्यायचं नाहीये. थोड्या वेळानंतर लगेच मी ते झाकून ठेवलंय आणि आता इथे कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचंय. त्यामध्ये अर्धा कप साखर आणि 4 वेलची घातलेल्या आहेत. हवं तर जे मिश्रण आपण तयार केलंय ना, ते टेस्ट करून तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता साखर जी आहे दळून घेतलेली आहे आणि लगेच झाकण उघडलं की असा धूर तयार होतो. आता यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायची आणि कोमट झालेलं जे भाजून घेतलेलं आपलं रव्या आणि आंब्याचं मिश्रण आहे ना, ते घालायचं आहे. आणि आता हे चांगलं तूप सुटेपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चिमूटभर मीठ देखील घातलंय. छान चव येते म्हणून आवडत असल्यास घाला. आता मिक्सरला चांगलं हे फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवताना अधूनमधून चमच्याने हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि मग फिरवायचं आहे. छान असं तूप सुटेपर्यंत तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. म्हणजे अगदी पेढ्यासारखे लाडू तयार होतात. इथे मी जास्त फिरवलेलं नाही आहे. आता सगळं मिश्रण कढईमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये आवडीचा सुकामेवा, थोड्याशा गुलाब पाकळ्या चुरून घातल्यात आणि राहिलेलं जे तूप आहे ना, ते घातलेलं आहे.
आता व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जे आहे हातावर चांगलं चोळून घ्यायचं आहे. आता मी मिक्सरला ना जास्त वेळ फिरवलं नाही, त्यामुळे हलकंसं हे रवाळ झालं आहे. तर मिक्स केल्यानंतर तूप थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी 1 टेबलस्पून तूप परत घातलेलं आहे. तर असे हे लाडू ना छान असे खुसखुशीत तयार होतात. पण तुम्हाला अगदी पेढ्याप्रमाणे मऊसूत लाडू पाहिजे असतील ना, तर तुम्ही मिक्सरला जास्त वेळ हे मिश्रण फिरवून घ्या. अगदी ओलसर झालं पाहिजे. मिक्सरला जास्त वेळ फिरवलं की मिश्रण तूप रिलीज करतं आणि थोडंसं ओलसर तयार होतं. तसे लाडू बांधायलाही सोपे जातात आणि खूप मऊसूत तयार होतात. पण इथे ना मला थोडे रवाळ टेक्स्चरचे आणि थोडेसे खुसखुशीत पाहिजे होते, म्हणून मी जास्त वेळ मिक्सरला फिरवलं नाही. मस्त काही सगळं मिक्स झाल्यानंतर लगेचच मी हे मिश्रण काढून घेतलं. तरी देखील हे लाडू पण खूप भारी लागतात. तुम्हाला जसे पाहिजेत ना, त्या पद्धतीने तुम्ही बनवा. कसेही बनवा, चवीला भारीच होणार आहेत. बांधायला सोपे, चवीला भारी, रंग बघा किती सुरेख आलेला आहे. तर असे हे आंब्याचे लाडू तुम्ही कधी केले आहेत का? नसतील केले ना, तर एकदा माझ्या सांगण्याहून करून पहा तुम्ही. अगदी दरवर्षी दर उन्हाळ्याला बनवाल, इतकी भारी चवीची ही रेसिपी आहे. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात. फक्त घरामध्ये आंबा पण असला पाहिजे, बरं का. चला तर मग सगळे लाडू तयार करून झालेत आणि मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचे 9 लाडू तयार झालेत. तुम्ही जर छोटे-छोटे बनवले तर अगदी तुमचे 14 ते 15 लाडू तयार होतील. तर हे लाडू फ्रीजशिवाय तुम्ही अगदी 4 ते 5 दिवस आणि फ्रीजमध्ये 10 ते 12 दिवस ठेवून खाऊ शकता. कारण हे लाडू करताना रव्याबरोबर मँगो पल्प जेव्हा आपण छान असा भाजून घेतो, म्हणजे त्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं. त्यामुळे मग हे लाडू जास्त काळ टिकतात आणि चवीला पण खूपच भारी लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी रेसिपी आहे. तर मी इथे खुसखुशीत हे लाडू बनवलेत. पेढ्यासारखे मऊसूत बनवायचे असेल तर ती देखील प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगितली आहे. चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.